शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगतात, सुतजी महाराज शौनकादी ऋषींना ही श्रीमद भागवत कथा सांगत असताना शौनकादी ऋषींनी विचारलं, महाराज भगवान असा भेदभाव का करतात असं दिसतंय. आपण प्रश्न दुसऱ्या दिवशी उपस्थित केले होते. भेदभाव का करतात? राक्षसांना ठार करतात, संतांचं रक्षण, देवांना वाचवतात, भक्तांचं रक्षण करतात, असं का दिसतंय हे चित्र? शुकाचार्य म्हणतात, राजन हाच प्रश्न युधिष्ठिरांनी नारदांना विचारला होता. युधिष्ठिर नारद संवाद हा विस्तारण्यात चालणार आहे आणि म्हणून आज शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष ठार झाला, हा दुसरा राहिला हिरण्यकश्यपू. या हिरण्यकश्यपूला कयादूच्या पोटी 4 मुलं आहेत. किती मुलं? 4. एक लाद, अनुलाद, सल्लाद आणि प्रल्हाद. आपल्याला प्रल्हादजीचं जीवन चरित्र पाहायचंय, थोडस पुढे जाणं गरजेचं आहे. प्रल्हाद हा महान भगवत भक्त आहे. हिरण्यकश्यपू आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अरण्यामध्ये घनघोर तपसाधना करण्यासाठी हजारो वर्ष तप करायचं. आज घरी येऊन साधना करण्यासाठी हिरण्यकश्यपू निघाला. जंगलात अरण्यामध्ये जाऊन समाधी लावली. डोळे बंद केले की हिरण्यकश्यपूच्या कानावर आवाज पडायचा, नारायण नारायण. याचं मन विचलित झालं आणि परत घरी आला. कयादूंनी विचारलं, स्वामी तुम्ही 12 वर्ष परत नाही येणार, आज परत? हिरण्यकश्यप बोलला, भाग्यवान तुला काय सांगणार, मी समाधी लावून बसलो, मन एकाग्र करायला प्रारंभ केला की झाडावर एक पक्षी माझ्या वैऱ्याचं सतत नामस्मरण करतो आणि ते नामस्मरण माझ्या कानात येतं. काय तू बोलली, काय म्हणत होता तो पक्षी, काय म्हणत होता? हिरण्यकश्यप बोलला, नारायण. पुन्हा विचारलं, काय म्हणत होता? नारायण. पुन्हा विचारलं, काय म्हणत होता? नारायण. असं 108 वेळस नारायण म्हणत म्हणत दोघं एकांतामध्ये गेले. त्याचा परिणाम त्या कयादूच्या पोटी महान भगवत भक्त गर्भामध्ये अलग लक्षामध्ये गर्भधान झालं आणि एक दिवस इंद्राने कयादूचं हरण केलं. इंद्र स्वर्गाकडे घेऊन निघाला. वाटेमध्ये महर्षी नारद भेटले आणि नारदांनी थांबवलं. इंद्रा काय करतो? अरे तुम्ही देवता आणि एका आपला स्त्रीचं अपहरण शोधतोय काय तुम्हाला? सोड दिला. कयादू इंद्राच्या तावडीतून नारदांनी सोडून घेतली. कयादू म्हटली, महर्षी मी परत जाणार कशी? तुम्ही जर मला असंच जा म्हटले तर माझा स्वीकार हिरण्यकश्यप करेल का? राक्षस आहे. काही दिवस ती कयादू महर्षी नारदांच्या सानिध्यामध्ये राहिली. परिणाम संस्कार त्या गर्भावर झाले भगवंताचे. नारायण. आता महर्षी नारद काय गप्प राहणार आहेत का? नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण सर्वांनी भजन करायचं 10 सेकंद. श्रीमन नारायण 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 श्रीमन
नारायण 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 श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण 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 बोला श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 क्या बात है झूम टाकावा आज सगळ्या एका लाईन मध्ये एका तालामध्ये स्वरामध्ये आमच्या भगिनी आहेत वा चला नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 आवाज आला पाहिजे नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण प्रल्हादजी महाराजांचा अवतार झाला महाराज आणि कमी वेळामध्ये प्रल्हादजीला शाळेमध्ये पाठवलं कोण हिरण्यकश्यप आणि सांगितलं माझ्या पोराला व्यवस्थित घडवा हा माझा उत्तराधिकारी आहे राज्याचा आणि हिरण्यकश्यपाचं ब्रीदच होतं महाराज माझ्या राज्यामध्ये भगवंताचं नाव जर कोणी घेतलं तर त्याला मृत्यूची शिक्षा होती मृत्यू दंड होता मठ मंदिर मूर्त्या नष्ट केलं असं हिरण्यकश्यप तुम्ही म्हणतो का हिरण्यकश्यपूच्या कुळातला आहे काय हा आपल्याकडे मन आहे इतका दुष्ट दुराचार परंतु याच कुळामध्ये महान भगवत भक्ताचा जन्म झाला ज्या शाळेमध्ये प्रल्हादजीला शिक्षणासाठी घातलं बरं का त्या शाळेमध्ये प्रल्हादजीने शिक्षकांना भजन शिकवलं वेदांत शिकवला आलं का लक्षामध्ये त्या शाळेमध्ये आणि पुढे कालांतराने हिरण्यकश्यपूने विचारलं की माझ्या मुलाची प्रगती किती आहे त्यावेळेस सेमी नव्हती बरं होतं सेमी नव्हती त्यावेळेस आता एवढी इंग्लिश बोलाली महाराज मला भाषेचा विरोध नाही आलं का लक्षामध्ये वारकरी संप्रदाय हा अनेक भाषा आणि त्या भाषेचा गौरव करणारा संप्रदाय आहे 56 भाषेचा केलासी गौरव भवानवी नाव भारी रे परंतु आपल्या मराठी शाळा कुठे आहेत महाराज ओस पडल्या ओस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा त्यांची अवस्था पहा आपलं सेमीला असणारं ते छोटस पोरग शहरामध्ये 1,25,000 1,50,000 पर्यंत डोनेशन आहे
ज्याला झिरो पण काढता येत नाही त्याचं ऍडमिशन लाखो रुपये तुम्ही आम्ही भरतो. विचार करा, ते BA पर्यंत जर असंच आपण फीस भरली तर किती खर्च होईल. नुसती फीस जर विचार केली तर 20-1 लाख रुपये आपले जातील. बाकीचं तर सोडा, वह्या पेन पुस्तकं, त्याचा ड्रेस, त्याचे सॉक्स बुट, आनंदाची गोष्ट आहे. छोटी छोटी मुलं शाळेत जातात. आता त्या शाळा सुंदर आहेत. माझी गाव माझी शाळा. एक ध्यानात घ्या, तुम्हाला जर संतती घडवायची असेल तर अगोदर शाळा सुधारल्या पाहिजे. गावात असणारी जिल्हा परिषदची शाळा, सरकारी हायस्कूल, ह्या अगदी भव्य आणि दिव्य संस्कार संपन्न बनल्या पाहिजे. तिथं असणारे शिक्षक शिक्षिका यांना गावकऱ्यांचं योगदान पाहिजे. कारण आपलीच मुलं तिथं घडणार आहे त्या शाळेमध्ये. शिका. राष्ट्रसंत भगवान बाबांनी संदेश दिला, एक तरी का परंतु लेकरं शिकवा. अनेक साधू संतांनी शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. विदर्भामध्ये संत गाडगेबाबा ग्रामगीतेच्या माध्यमातून गाव कशी संघटित करता येतील, सुशोभीकरण कसं होईल, विकास कसा होईल, स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. ग्राम स्वच्छता अभियान. आणि आता अलीकडे लोक जागी झाली, प्रत्येकाच्या घरी संडास आले. आलं का? हागणदारी मुक्त गाव. लाखो रुपये तुम्हाला अनुदान आहे. स्पर्धेमध्ये उतरा, घ्या ना, गव्हर्नमेंटचे अनुदान आहे. हे गावानं एकत्रित येऊन करायला पाहिजे. एकटा कोणी काही करू शकत नाही. गाव कोणते असू द्या, त्याला सर्वांचं सहकार्य लागतं. मी का बोला, माझा मराठाची गोड कौतुके अमृतात ही पैजा जिंके, ऐसे अक्षरी रसिकी मिळवीन. माझे जानोबाया बोलतात, मराठी शाळा वाचल्या पाहिजे, जगल्या पाहिजे. गोरगरिबांनी कुठं जायचं, शेतकऱ्यांच्या मुलांनी कुठं जायचं. लाखो रुपये आता हे बोलू नये, बाजूला मोठमोठाले ट्युशन चालतात शहरामध्ये. एक क्लास लावायचा म्हणलं तर 10,000 रुपये एका विषयाची फीस आहे. मोलमजुरी करणाऱ्या तुम्ही आम्ही कष्टकरी शेतकऱ्यांनी कुठून पैसा उभा करायचा. त्याच्यासाठी या शाळा टिकल्या पाहिजे. मान्य आहे, इंग्रजी भाषेची आवश्यकता आहे. मराठी, हिंदी, संस्कृत अनेक भाषा तुम्हाला आल्या पाहिजे. आज हिरण्यकश्यपूने बोलवलं पोराला, माझं पोरग काय शिकलं विचार. त्यावेळेस प्रल्हादजी बोलू लागले, बाबा सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयी सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमवाप्नुयात्. हरि ओम शांति, हरि ओम शांति, हरि ओम शांति. याला जोराचा झटका बसला. अरे बापरे, पोरग तर वेद वेदांत सांगाल. शिक्षकांना बोलावलं, अरे काय शिकवलं, या गोष्टी तुम्ही शिकवल्या का? शिक्षक बोलू लागले, महाराज आम्ही याला शिकवायला गेलो, यांनीच आम्हाला सर्व शिकवलं. हे तुमचं पोरग आम्हाला ज्याला शाळेत शिकवलंय. मला वचन वाच, माझ्या वैराचं नाव घेतो. बेटा पुन्हा नाव घ्यायचं नाही. महाराज प्रल्हाद आहे, सतत भगवंताचं चिंतन करणारा. नारायण नारायण
शेवटी पोरगा ऐकत नाही म्हणून याला मारण्याचे अनेक प्रयोग केले. कडे लोट केला. आला का लक्षात? कडे लोट. उखळत्या तेलाच्या कढईमध्ये प्रल्हादाला टाकलं. हत्तीच्या उन्मत्त हत्तीच्या पायाखाली. शेवटी कशानेही प्रल्हाद मरत नाही म्हणून हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकेला बोलवून घेतलं. दीदी ये, तुझी गरज आहे. आज या भारतवर्षामध्ये पश्चिम बंगालमध्ये एक दीदी आहे, तिचं नाव आहे ममता बॅनर्जी. नरसंहार करणारी दीदी आहे. या युगात ही होलिका महाराज होलिका हिंदू नष्ट होण्याची वेळ आली पश्चिम बंगालमध्ये. बोलावलं होलिकेला. अगदी सुंदर अशी लाकडांची रचना केली आणि होलिका त्या प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन बसली. अग्नी पेटवला. तरी न जळी प्रल्हादू. काय कारण आहे? नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहारी. सतत भगवंताचं चिंतन आहे मुखामध्ये. नारायण 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 नारायण. हिरण्यकश्यपूने विचारलं, त्याला काही जरी केलं तर हा ठार होत नाही, याचं रक्षण करणारा कोण आहे? प्रल्हादाला विचारलं. प्रल्हादाने सांगितलं, बाबा करता करविता तो परमात्मा आहे बाबा, ज्याच्या सत्तेने संबंध सृष्टीचा आहे. तो सर्व शक्तिमान आहे बाबा. तो म्हणजे कोण? तो भगवान आदि नारायण. तो तुझं रक्षण करतो. हो बाबा. अरे तो आहे कुठं? कोण विचारलंय? हिरण्यकश्यपू. प्रल्हाद बोलला, बाबा तो नाही कुठे. जळी सळी काष्टी पाशाणी तोच आहे ना. तो नाही कुठे. तेव्हा हिरण्यकश्यप बोलला, तो सर्वत्र आहे. या खांबात तो. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. बाबा तो कुठे आहे? तो सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच आहे. तुमच्यात तोच आहे, माझ्यात तोच आहे, यांच्यात तो. सर्वत्र तो आहे. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे हरिराम को सर्वत्र समाना. गावत सकल ही वेद पुराणा. अर्जुना मी नसे ऐसा ठाव कवनासी. परी प्राण्यांचे दैव कैसे जिन दिखती माते. बाबा तुम्ही त्याला पाहत नाही, तो सर्वत्र तोच आहे. मग मात्र हिरण्यकश्यपूने विचारलं, या खांबात तोच आहे. जेव्हा शब्द कानावर पडले महाराज, हिरण्यकश्यपूने त्या खांबावर असा प्रहार केला. अगोदर तर लाथ मारली. दुर्जने खांबे मारियेनी लाथ. महाराज भगवान होते. भगवान खांबामध्ये असं गुरुगुरु करू लागले. जेव्हा जोराची लाथ मारली, भगवंताने आतून बस हुंकार दिला. 11 हुंकार असणार भगवंताचं ते स्वरूप प्रगट झालं. काही क्षणामध्ये हिरण्यकश्यपूला उचललं भगवंताने आणि राजवाड्याच्या दरवाजावर येऊन उंबऱ्यावर मांडीवर घेतला आणि विचारला, बोल
कारण हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाकडून जी वरदानं मागितली होती, मला मरण नको, बरं का, अमरत्व हवंय. ब्रह्मदेव म्हटले तसं चालणार नाही. आया है सो जाएगा, राजा रंग होया. दुसरं काय मागा. तो म्हटला मरण मला दिवसा नको, रात्री नको, घरी नको, बाहेर नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, अस्त्राने नको, शस्त्राने नको, मनुष्याकडे नको, देवाकडे नको. तथास्तु 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 असं वरदान मागितलं हिरण्यकश्यप. आज भगवान बोलावे, बोल हिरण्यकश्यपू, रात्र आहे का दिवस आहे? माध्यानाची वेळ. घरात आहेस का बाहेर आहेस? जमिनीवर आहेस का आकाशावर आहेस? माझी नख अस्त्र आहे का शस्त्र आहे? मी देव आहे, मनुष्य आहे का पशु आहे का पक्षी आहे? बोल. काय बोलणार? मला टूर पाहू लागला भगवंताच्या त्या अकरा विकरा स्वरूपाकडे. आणि क्षणाचाही विलंब न करता भगवंताने आपल्या नखाने हिरण्यकश्यपूचं पोट विदारण केलं आणि हिरण्यकश्यपू गतप्राण झाला. बोलिए नरसिंह भगवान की जय, बोलिए नरसिंह भगवान की जय. भगवंताचा तो राग आहे महाराज, आवेश गुरुगुरी चालू आहे. भगवान शांत होत नाही, इकडे तिकडे पाहतात. देव देवता आहेत. काही जण म्हटले त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी माता, त्यांना समोर करा म्हणजे शांत होते. मालकीन दिसल्या. लक्ष्मी माता समोर आल्या. कोणाच्या? नरसिंह भगवंताचा. पाहिला चेहरा. लक्ष्मी म्हटल्या, माळ हे माझे मालक नाही, हे 11 चेहरा हे माझे मालक नाही. शेवटी भगवंत देवतांनी विचार केला, ज्याच्यासाठी हा अवतार धारण केला त्याला समोर करा. भगवान शांत होते. प्रल्हादाला समोर केलं. भगवंताने ते प्रल्हादाला पाहिलं दृष्टिक्षेप. अत्यंत दयाघन अंतराने भगवंताने प्रल्हादाला जवळ केलं. प्रल्हादा नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलो निघेतला कडेवरी, भक्ती सुखी निमाला. असं प्रल्हादाचं जीवन चरित्र. भगवान शांत झालेले आहे. पुढं प्रल्हादजीला भगवंताने एक ध्यानात घ्या. महान भगवत भक्त प्रल्हादजी आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडलिको व्यासांबरीष शुक शोणक विष्मदार्घाम रुक्मांगदा अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मां परम भागवतां स्मरामि. या ठिकाणी आपण कथा विश्राम करू. दुपारच्या सत्रामध्ये 10 मिनिट राहिले दुपारचा सत्र. चला 2:10 आपण पुनश्च या ठिकाणी कथा प्रारंभ करू. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञाने